नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग आपण थेट शेतातूनच बनवत आहोत. कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐकलं की हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे आहे गिन्नी गवत किंवा नेपियन गवत पण ह्याला असं म्हणतात, किंवा गिन्नी घास असं बरंच नाव आहे त्याला. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जाते. आणि वर्षभर हिरवा चारा म्हणून ह्याचा खास करून ह्याचा उपयोग केला जातो. पण अलीकडच्या काळामध्ये बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे माझ्या पाठीमागे दिसतं ना, नेपियन घास किंवा गिन्नी गवत, ह्याच्यामध्ये पोषक असे घटक नाही आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर एक मिनिट मित्र, मी तुम्हाला स्वतः दाखवतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आहे गिन्नी गवत. किती चांगल्या प्रकारे आलं हे. अलीकडच्या काळामध्ये शेतकरी काय म्हणतात की ह्याच्यातून गायींसाठी ह्याच्यात असं पोषक घटक काही नाही आहेत. तर हे साफ खोटं आहे मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो मी, साईडला बाजूला तुम्ही बघत शकत असताल. ह्याच्यामध्ये किती पोषक घटक आहेत हे तुम्हाला दिसत असतील. मित्रांनो, हे सर्व पोषक घटक आहेत ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही ह्याला वर्षभर हिरवा चारा म्हणून बिंदास वापरू शकता. कारण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे खाल्ल्यामुळं किंवा हे कुट्टीत रोज वापरल्यामुळे गायींच्या शरीरातला आहे ना कस कमी होतो. पण असं काय नाही आहे मित्रांनो. मी माझ्या कुट्टीमध्ये किंवा रोजच्या चाऱ्यामध्ये ह्याचा रोज डेली वापर करतो. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम अशी मी ह्याची कुट्टी करतो. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला जे घास असेल, मका असेल किंवा वैरण, ह्याच्यासोबत तुम्ही बिंदास कुट्टी करू शकतात. आणि वर्षभर ह्याला हिरवा चारा म्हणून वापरू शकतात. ह्याला लावायची पद्धत ही खूप सोपी आहे आणि कमी पाण्यामध्ये हे येतं आहे. म्हणून ह्याला असं कोणी असं बदनाम करू नका किंवा ह्याला असं म्हणू नका की ह्याच्यात पोषक घटक नाही आहेत वगैरे. मित्रांनो, जे शेतकरी दूध व्यवसाय करतात ना, ते शेतकऱ्यांनी तर खास करून ह्याचा बिंदास वापर करा. शेळीपालन करणारे शेतकरी पण ह्याला वापरतात. पण काय होतं ना की आपल्याला वर्षभर पाणी नसतं किंवा मका आपण वर्षभर करू शकत नाही आहेत. म्हणून हिरवा चारा आपल्याला शक्यतो उपलब्ध होत नाही आहे, किंवा प्रत्येकालाच पाणी असतं किंवा घास असतं सगळ्याकडं, असं काय नाही आहे. त्यामुळे बरेच शेतकरी ह्याचा वापर करतात. आणि हे खूप चांगलं आहे. तुम्ही बघू शकता, ह्याला आता नवीन नवीन ह्याच्यात व्हरायटी आहेत की ह्याला काटे वगैरे, लस कमीत कमी लस असते, असे बरेच व्हरायटी आहेत. तर तुम्ही त्यातली कोणती लागवड करू शकता. लागवडीची पद्धत ही खूप सोपी आहे. सरी काढून तुम्ही ह्याला लावू शकता उसावानी. आणि हे वर्षानुवर्ष चालते. ह्याला फक्त तोडायचं, परत पाठीमागं पाणी सोडलं, थोडंसं युरिया वगैरे टाकलं तर हे खूप छान फुटतं किंवा उगवतं आहे. आणि ह्याला रोज तुम्ही चाऱ्यामध्ये बिंदास वापरू शकता. आणि गायचे फॅट वगैरे किंवा जे डिग्री असेल हे पण चांगल्या प्रकारे लागते. तर तुम्ही हिरवा चारा म्हणून ह्याचा बिंदास वापर करू शकतात. तुम्हाला चार्ट मी परत एकदा दाखवतो आहे, तुम्ही बघू शकता ह्याच्यात काय काय घटक आहेत. ह्याला असं कुणी नाव ठेवून उगाच चुकीचं बदनाम करण्यात मजा नाही. धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतीची अजून काय माहिती असेल किंवा दुग्ध व्यवसायातील तर मला चॅनलला सबस्क्राईब करायला किंवा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.